आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 7D मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार वैभव कदम यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आता ठाणेमधील प्रभाग क्रमांक 7D मधील उमेदवार वैभव कदम यांच्या इथे आपण आलेलो आहोत. त्यांच्याकडून आपण काही गोष्टींचा खुलासा जाणून घेणार आहोत. आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार, जनादेश टीव्ही न्यूजमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे. साहेब, मला एक सांगा की आपल्यावरती जे तिकीट मिळवलेलं आहे, भाजपाकडून तुम्हाला जे तिकीट मिळवलेलं आहे, की ते आर्थिक देवाणघेवाणातून तिकीट तुम्ही मिळवलेलं आहे असं काही लोकांचा आरोप आहे. त्याबद्दल आपण काय स्पष्टीकरण द्या. मला भारतीय जनता पार्टी कोण असा आरोप करत असेल की आर्थिक देवाणघेवाणी भेटलेले आहेत, अशाच काय तथ्य नाही. आणखी मी पहिला शिवसेना पण मी माझ्या विधानसभे होते अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी 2021 साली भारतीय जनता पार्टीचा पार्टीमध्ये मी माझं काम दाखवलेलं आहे. ही सगळी माझी प्रोग्राम्स घेतलेले आहे, खूप सारं कामं केलेलं आहे. त्याच याच्यावरती मला मग भारतीय जनता पार्टीने ठाणे शहर जिल्ह्यावरती मला फिटनेस म्हणून दिलं. त्याच्यानंतर मला परत सेकंड टाईम फिटनेस म्हणून दिलेलं आहे. आणि नंतर मला आत्ता 2024-25 मध्ये मला मंडळ अध्यक्ष म्हणून माझी एवढा मंडळ अध्यक्ष म्हणून. आणि मला माझ्या कामानुसार मला पक्षाने आजपर्यंत पदवी दिली आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हा दोघांना म्हणजे नेहमीबादकर कुटुंबियांचा दावा असा आहे की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे होतं, पण तुम्हाला जे मिळालेलं आहे ते आर्थिक मोठ्या व्यवहारातून देवाणघेवाण करून तुम्ही तिकीट मिळवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वर्धानगरमधून आमच्या भारतीय जनता पार्टीतून 23 इच्छुक होते, म्हणजे सगळे पदाधिकारी होते. 23 इच्छुकांनी फॉर्म भरले होते. आता सगळ्यांची इच्छा असते की मला तिकीट भेटावं, तर त्यांना नाही पक्षाने दिलं. मला माझ्या कामानुसार माझी पोचपावती दिली, तर मी काय करू शकत नाही. आता की ज्यांना भेटत नाही आहे ते आरोप करतात की पैसा देऊन तिकीट आणली किंवा तशी पण आणली. पण दुसरं मला असं एक विचारायचं की तुमच्यावरती गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असताना, बलात्काराचा आरोप असताना, गुन्हा केलेला असताना अशा वेळेला भाजपाने तुम्हाला तिकीट दिलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगा. हे जे सगळे जे आहे म्हणजे माणसं बोलत आहे त्यांना एकतर हे याच्याबद्दल माहिती नसेल. आणि मी पहिला शिवसेनेत होतो आणि मी शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये का आलो याच्या पाठी पण एक कारण आहे. आणि शिवसेनेमध्ये मला खूप त्रास दिला जातो. मला खूप वेगवेगळ्या तऱ्हेने मला माझ्यावरती गुन्हे दाखल करून मला मोठ्या गुन्ह्यामध्ये अटकवणं हे सगळं चालत होतं. म्हणून आम्ही इंटरनल वाद होता त्यांना आम्ही कंटाळून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण वर्धानगरमध्ये आम्ही त्या टायमाला जवळजवळ एक 46 उपशाखा प्रमुख, 2 शाखा प्रमुख आणि बाकी जवळजवळ 8 ते 15 युवा सैनिक पदाधिकारी असा आम्ही खूप मोठा पक्षप्रवेश केला. आणि आम्ही याच कारणामुळे आम्ही इकडे आलेलो. बरोबर आहे, पण त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जरी भाजपामध्ये आला नसाल किंवा पक्षप्रवेश केला असेल, पण तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय, स्पष्टीकरण त्याचा विषय. आरोप आता ते कोठे दाखल केलेले आहे. आता ती केस 2013ची आहे, ती आज 2026 चालू आहे. कोर्टामध्ये तारीख चालू आहे, समोरची व्यक्ती येतच नाही. ज्या माणसाने केस दाखवत आहे त्या खोटे असल्यामुळे तो माणसं समोर येत नाही, म्हणून ती केस फायनलला जात नाही. आता एवढी वर्ष केस चालणं हे मला तर वाटत नाही होतं. तर मग याचं स्पष्टीकरण तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा त्यात तुम्ही मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं असेल. आम्ही नमूद केलेलं आहे ते माझ्या बातमध्ये. जी गोष्ट आपण केलेली नाही आहे, जी गोष्ट माझ्यावरती आहे तर ती दाखवणं गरजेचं आहे, न दाखवणं. बरोबर, पण तुमचं म्हणणं तर बरोबर आहे की तुम्हाला तुमच्या कामाच्या पावतीमुळे तुम्हाला पक्षाने तिकीट दिले असं तुमचं म्हणणं बरोबर. पण दुसरी गोष्ट आता मला असं एक विचारायचं की मग त्यांनी जे आरोप केले ते चुकीचे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का, किंवा खोटे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? साहजिक त्यांनी आरोप केले तर खोटे.
कारण की ते जे बोलत आहे त्यांना तिकीट भेटली नाही आहे म्हणून त्यांचं असं म्हणतो, म्हणून मग दुसऱ्याची बदनामी करायची, हाच त्याच्या पाठचा उद्देश आहे. आणि त्यांनी जर कामं केली असती, प्रत्येकाचं पार्टीमध्ये एक वेगळं लेवल आहे, त्यांनी जर केलेलं असतं. आणि आज जे बोलत आहे त्यांनी किती आज 10 पक्ष बदललेले, आज इथे उद्या तिथे. आज बीजेपीने पार्टी तिकीट नाही दिलं पण उभाटात गेलं, तर राष्ट्रवादीत जातील. त्यांचं चालू आहे, तर त्याला काय बरोबर आणि आहे. आहे. पण एकंदरीत मला अजून एक म्हणजे असं विचारायचं की जे चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोर्टामध्ये तुमचा दावा दाखल आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीने दावा दाखल केलेला, बरोबर, म्हणजे ती केस चालू आहे असं म्हणायचं, निकाल अद्याप त्याचा लागलेला नाही, पण तुम्ही कोर्टामध्ये हजर होत असते, समोरची पार्टी हजर होत नाही, बरोबर, समोरची पार्टी येते. समोरची पार्टी येत नाही, म्हणजे असंच तुमचं म्हणणं आहे ना? हो, समोरची पार्टी येतच नाही ना, मी तयार आहे ना. मी कोर्टात प्रत्येक तारखेला हजर असतो, समोरची पार्टी येत नाही, कारण की समोरच्या लोकांनी तो कुठं गुन्हा दाखलेला आहे आणि ते कोर्टामध्ये जजच्या समोर तो जजने पोलिसांवरती पण हे केलेलं आहे की तुम्ही अशा टाईपचा गुन्हा कसा स्थापू शकता. ते कलम जे ते त्या टायमाला हे करून घेतलेलं आहे आणि ते नोटिफाईड झालेलं आहे. त्याच्यामुळे मला कुठली भीती नाही आहे. आता तुम्ही केलेल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास कामांची थोडक्यात आम्हाला मी तो केलेल्या विकास कामांची केलेला नाही, मी सोडवलेली कामांची नक्कीच. कारण की मी काय अजून नगरसेवक झालेलं नाहीये, त्याच्यामुळे मी विकास कामा समाजकार्य जे समाजकार्य जे केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आमची कॉलनी पूर्ण 70 बिल्डिंगची पूर्ण माडा वसाहत पूर्ण मध्यमवर्गीय आमची इथे पूर्ण डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्यामध्ये आज एक जेवढे पण पॉलिटिकल नगरसेवक असतील, सगळे आमदार असतात, कोणी लक्ष देत. आज बिल्डिंग अनेक सारे बिल्डर लोकांनी डेव्हलपमेंटला घेतलेले आहेत, खाली करून ठेवलेले आहेत, प्रोजेक्ट टाकलेले आहेत, लोकांना 15-15 वर्ष भाडी भेटत नाही आहे. या प्रश्नांवरती कोण बोलत नाही. मग तुम्हाला म्हणजे असं म्हणायचं की हे जे समाजकार्य हे जे प्रश्न आहे हे सोडवायचं काम मी आतापर्यंत करत आलेलो आहे. मग त्यातून काही प्रश्न सोडवले? मी सोडवले ना. बिल्डिंग नंबर 11-12 15 वर्ष भाडं लोकांना भेटत नव्हती, घराच्या बाहेर होती. आता 6 महिने झाले मी नवीन विकास कोर्टातून ऑर्डर करून त्यांना मी भाडं चालू करून दिलेलं आहे. बिल्डिंग नंबर 63, बिल्डिंग नंबर 62, बिल्डिंग नंबर 26-29, बिल्डिंग नंबर 42, त्याचं पण माझं आता बोलणं चालू, ते पण सुटेल. बिल्डिंग नंबर 15 एक बाकी आहे. असे करून मी ऑलमोस्ट बिल्डिंग म्हणजे जे 17-18 प्रोजेक्ट जे रखडलेले होते हे मी मार्गी लावलेले. त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की मी वर्धकनगरमध्ये डेव्हलपमेंटच्या विषयावरती मी काम करतो. परत मी आमच्या इथे वर्धकनगरमध्ये भीमनगर म्हणून एक मोठी इंडिया एक झोपडपट्टी वसाहत आहे, पूर्ण 1500 घरं आहे, त्याच्यावरती क्लस्टर टाकलं होतं. त्याच्यामुळे ते अटकलं होतं, SRA ते मार्गी लागत नव्हतं. मी देवेंद्र फडणवीस माननीय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने त्यांनी मला खूप मदत केली. त्यांच्यानंतर फडणवीस साहेबांनी त्यांना मी निवेदन देऊ, त्यांनी मला ते SRA मध्ये म्हणजे क्लस्टर काढून त्याची SRA मध्ये आता मार्ग मोकळा करून दिला. आता मला सांगा, हे नगरसेवक म्हणूनची पहिली टर्म आहे आपली. हा, हे मी पहिल्यांदाच उभा आहे. पण आता निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय संकल्पना योजना राबवणार, काही तुम्ही हे धोरण ठरवले म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना काय तुम्ही मतदारांच्या समोर घेऊन जाता प्रपोजल? आमच्या आता पूर्ण वर्धकनगरमध्ये म्हणजे पहिले 70 बिल्डिंग होत्या, त्याच्यामध्ये 5000 फ्लॅट आणि आपलं डेव्हलपमेंट झाल्यावरती जवळजवळ येते 20 ते 25,000 म्हणजे 20 ते 25,000 कुटुंब येणार आहे. आणि त्याच्यासाठी पार्किंगची सुविधा नाही. आज पाणी 24 तास येतं, पण ते 5,000च्या हिशोबाने उद्या 25,000 घरं आल्यानंतर फक्त पाण्यात वाढणार म्हणजे ते म्हणजे प्रॉब्लेम येणार आहे. आज 8 तास येत असेल तर उद्या ते अर्धा तास पण येणार, ते प्रोव्हिजन करायला लागेल. पार्किंग प्लाझाचं करायला लागेल. कॉलनी येतं त्याला महापालिकेने आम्हाला
काही सुविधा दिलेल्या नाही आहेत. म्हणजे क्लब हाऊस झालं किंवा कम्युनिटी हॉल झाला, हे सगळं सुविधा देणं महापालिकेचं काम आहे. कारण पण की निवडून आल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात असं म्हणायला हरकत नाही. 100% प्राधान्य द्यायला, कारण की लोकांना ती गरज आहे. आणि ते पार्किंगची तर खूप गरज आहे. कारण की आता ज्या ज्या बिल्डिंगमध्ये पोझिशन राहायला आले, पार्किंग नाही, तर पूर्ण रोडवरती गाड्या लागणार. त्याच्यासाठी पार्किंग प्लाझा करणं खूप गरजेचं आहे. पार्किंग प्लाझा झालं तर सगळं व्यवस्थित. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय तुमच्याकडे प्रपोजल आहे की जे प्रभागामधल्या समस्या आहेत पण त्या सोडवण्यासाठी तुमचं समाजामध्ये सगळे आता सध्या तर डेव्हलपमेंटच्या विषयावरती आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट नाही, क्लस्टर आम्ही काढलं, क्लस्टर निघालं. आता हे जे काही प्रोजेक्ट आहे, तुमच्या प्रोजेक्ट अटकलेले आहेत, म्हणजे काही बिल्डर जाणीवपूर्वक काम नाही करत आहे किंवा त्यांची नीतीच तशी असेल, त्याच्यामुळे खूप लोकांना त्रास होतो. लोक अक्षरशः पूर्ण कॉलनीमध्ये लोकांचं स्वप्न होतं नवीन घर म्हणणार, टॉवरमध्ये राहायला जाणार. ज्या टायमाला हे सुरुवात केलं त्या टायमाला मी होतो 28-30 वर्षात, आणि आज माझं पहिला कुटुंब आहे. 15-16 वर्ष या विषयावरती काम करतो. आणि ज्यांच्या अपेक्षा होत्या ती माणसं वर गेली, पण बिल्डिंग काय होत नाही. त्याच्यासाठी मी या गोष्टीवरती जास्त हे करतो की माणूस असताना त्याची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून मी झटतोय. मला सांगा, तुम्ही निवडून येण्यासाठी मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? माझं तर सर्व नागरिकांना, प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्व नागरिकांना असं वाटतं की सकाळी लवकर 7ला जेवढं लवकरात लवकर आणि जेवढं जास्त भरघोस मतदान करता येईल तेवढं मतदान करून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. आणि आम्ही महायुती करते 7 प्रभाग क्रमांक 7 मधून 3 धनुष्य आणि 1 कमळ या चिन्हावरती आम्ही 4ही बटनांचा दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जनादेश TV न्यूजच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.